तुमचा हात आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धर्मांतरांच्या रॅकेटमध्ये तुमचा रोल मोठा आहे. तुमच्या नगरसेवकांना होते काय आहे की कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करत, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरा म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झाली, तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून दोन पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे. आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं हे न करता, तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलटसुलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे, हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहित आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती. त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, सीबीआयच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे. पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. उसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं की साहेब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? माणूस कोण आहे या शहराचा, त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत आणि हे काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, जरा ऐका. ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस जर आरोप केला तर आमचा प्रश्नच आहे. मला काय ठीक आहे ना, मग काय करायचं. ऐका प्रश्न असा आहे, बघा तुमच्या यांचे नगरसेवक
म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काय करायचं आणि त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं असं संशय आहे की त्यांचा तुमच्याशी तुमच्या नगरसेवकाशी संबंध आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णयही आम्ही देणार आहे करके. पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? मला झालेला आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का? नाही, मी कशाला मी बोललो काय म्हणणं आहे? मूळ आरोप असा आहे, मॅमसोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो, तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीनं एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुण आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे आणि म्हणून तुमच्यावर आरोप होतोय असं आम्हाला कळालंय. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. या मुलीच्या नावाने NBW निघालेला आहे का? नॉन बेलेबल वॉलेट. एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार तुम्ही स्पष्टपणे आणि नगरसेवकावर बोलतच नाही सर. प्रश्नाचं उत्तर देतात म्हणून स्पष्टपणे उत्तर द्या. स्पष्टपणे साधा प्रश्न आहे. वन लाईन प्रश्न असा आहे. वन लाईन प्रश्न आहे. तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का? या खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही? काय या सगळ्या गोष्टीचा साधा प्रश्न आहे आणि हे उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा, कारण तुम्ही सरळ उत्तर देणारे राजकारणी आहात. आणि जुने जर्नलिस्ट आहात तुम्ही. आठवण फिरून आमचाही घाम करू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. पत्रकार होतो म्हणून पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता काय आहे याच्यामध्ये याची आपण चर्चा वेगळी एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहे आणि त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे हे नैतिक वाटतंय का तुम्हाला? नाही, काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आता मी बोलणार, मी त्यांनाही विचारणार, पोलिसांनाही विचारणार की काय काय रोल आहे, कशा प्रकारचा रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेलं आहे करके. पण अपेक्षा हे नको ठेवा आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपींची. आजही घेतो मी. हा, तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का? मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय 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 झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे. आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं, मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं, तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही. आणि तू जो म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे, मग इतकंच झालेलं असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे. कारण आम्हालाही माहित आहे की इन दी एंड ज्युडिशियरी
जे आहे, न्याय प्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील. म्हणून तुम्ही मग लपून तुमच्या ठेवलं. नगरसेवकांनी केलेली मदत लपून ही याच ठेवलं. भावनेतून होती ते का? मला माहित नाही ना, मी आता सांगितलं ना. आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनीथिंग, आई विल चेक विद द पोलीस, आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर. हाँ, हिंदी में बोलता हूँ कि मैं है तो पुलिस कमिश्नर से, पुलिस से बात करूंगा. मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी मुंबई से आ रहा हूँ, तो मैं है तो पूरा पता करके तो है जर तो उसके दोषी ऊपर- असेल तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं, देखिए एक चीज ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है. और आप कह रहे हैं कि नहीं, आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं. नाही नाही, आमचा मुझे सरळ ये प्रश्न बताइए, असा आहे. आपको ये आपला समझ में आता है? नगरसेवक जर दोषी नाही, असेल तर नहीं, त्यावर कारवाई नहीं, व्हावी. नहीं, अगर वो लपवण्यामध्ये मुझसे आपला दोषी असेल अगर वो मुझसे मदद मांगती हाँ, तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. हाँ. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही मग लावू तुम्ही जे शकतो. करायचंय तुमच्या मी- नगरसेवकांनी मी- केलंय. मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप नाही, जोपर्यंत नाही, असं सिद्ध आहे होत की नाही. तुम्ही जे करायचं ते तुमच्या आता नगरसेवकांनी काय केलंय. आहे की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका. मी उत्तर देणार नाही आहे आता. तर आपण बघितलंय MIMचे नेते इम्तियाज जलील माध्यमांशी संवाद साधत होते. या सगळ्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आलेत आणि त्यांनी काही सवाल उपस्थित केलेत. माझ्यावर कोणी आरोप केले म्हणून मी दोषी ठरत नाही असं जलील म्हणाले आणि पालकमंत्र्यांना मी काडी मात्र ही किंमत देत नाही असं देखील त्यांनी संजय शिरसाटांना टोला लगावलाय. दुसरीकडे अगदी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या नगरसेवकाबद्दल प्रश्न विचारले, मात्र त्यांनी अगदी त्या प्रश्नाला बगल दिली शेवटपर्यंत. आणि माझ्यावर कोणीही आरोप केले किंवा म्हणून मी दोषी ठरत नाही आणि आज मी त्याच्या ठिकाणी असतो तर निदा खानला कदाचित मी सुद्धा मदत केली असती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी देखील त्यांनी जर इम्तियाज जलील यांनी एका भाषणात म्हटलेलं होतं, आम्ही पूर्णपणे तिच्या पाठीशी ताकदीनं उभे आहोत आणि आजही त्यांनी तीच भूमिका मांडलेली आहे.